सांगलीच्या संजयनगर परिसरात एअरटेल फायबर कंपनीच्या ऑप्टिकल फायबर खोदकामामुळे अवघ्या 4 दिवसात दुसऱ्यांदा महापालिकेची मुख्य पाणी पुरवठा जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून संजयनगर सोबत चैतन्यनगर, सुभाषनगर, अभयनगर, यशवंतनगर, दत्तनगर, साईनगर, गीता साईनगर, हडको कॉलनी, सूर्यनगर आणि जिजामाता कॉलनी या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा फटका बसला। पहिल्या घटनेनंतरही काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनास्थळी युवा नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश शर्जे यांनी पाहणी करून पाणी पुरवठा विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून बाधित भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। यावेळी नगरसेविका अश्विनी कोळेकर आणि अंजली जाधव उपस्थित होत्या। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी एअरटेल कंपनीवर दंडात्मक कारवाईची मागणी करत महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी नगर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत कामांमुळे जलवाहिनी फुटल्यास संबंधित कंपनी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती दिली। मी संजयनगर माझं नाव पूजा पवार आहे आणि संजयनगरमध्ये BSNL गोडाऊन आहे। तिथे 4 दिवसाआधी एक पाईपलाईन फुटली होती आणि ती दुरुस्त करण्यासाठी पण 4 दिवस पाणी सोडलंच नाही आणि काल रात्री पण ती पाईपलाईन फुटली। त्यानंतर पण पाणी बंद झाले, तर पाणी पुरवठावाल्याने आम्हाला नागरिकांना काही सूचना दिलीच नाही की पाणी उद्या सुटणार नाही वगैरे। आम्ही बोरचं पाणी हापसून इथं पाणी घेऊन चाललोय। त्या पाण्याने जर आमच्या मुलांना आम्हाला जर काही त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? पाणी पुरवठावाल्याने याची, नगरपालिकेने याची काळजी घ्यायला पाहिजे होती। नसेल तर आम्ही सगळ्या बायका घागरी मोर्चा घेऊन नगरपालिकेमध्ये हजर होऊ।